नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एल्बो साईजपर्यंत बाही कट करायची आहे। तर मैत्रिणींनो, सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी आणि जास्तीत जास्त चालणारी बाही म्हणजे एल्बो बाही। पण होते काय मैत्रिणींनो, खूप साऱ्या मैत्रिणीला माझ्या एल्बो साईजची बाही ही कट करता येत नाही। छोटी बाही असली तर त्यांना कट करता येते, पण एल्बो साईजची बाही, कोपरापर्यंतची बाही त्यांना अजिबातच कट करता येत नाही। कट जरी केली तरी जेव्हा ती बाही आपण शिवतो, ब्लाऊज घालतो, त्यावेळेस इथे चोळ निर्माण होतो, खूप सारा फुगा येतो। तो कशामुळे येतो? ज्यावेळेस तुमची कॅप हाईट ही चुकीची येते त्यावेळेस इथे फुगा निर्माण होतो। तुम्ही जर बाहीला कॅप हाईट व्यवस्थित दिली तर तुमची बाही कशी चुकणार नाही। आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा ही बाही आपण कट करतो त्यावेळेस याचा जो आकार असतो तो मेन असतो। खूप साऱ्या मैत्रिणीला तो आकारच देता येत नाही। तर मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही कशी कट करायची ते सांगणार आहे। तर बघा, हा ब्लाऊज मला कट करायचा आहे, तर या ब्लाऊजची बाही मी कट करणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे। तर मी अस्तरवर बाही तुम्हाला कट करून सांगणार आहे आणि सविस्तर सांगणार आहे। तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून बाही संबंधीचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला आजपासून येणार नाही। तर चला आता आपण अस्तरची घडी मारून घेऊया। तर घडी कशी मारायची मी सुरुवातीपासून डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर बघा, आता हा ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज आपल्याला कट करायचा आहे। तर बाही कटिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा ब्लाऊज कुठल्या मापाचा आहे ते बघायचं आहे। सर्वात मुख्य पॉइंट हा आहे। तर बघा, हा ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज आपण मोजलेला आहे। तर किती भरलेला आहे? 16.5। म्हणजे मागची साईड 16.5 आणि समोरची 16.5। म्हणजे कुठल्या मापाचा हा ब्लाऊज आहे? 16 आणि 16 32 आणि हे अर्धा इंच, म्हणजे 33 साईजचा ब्लाऊज आहे। म्हणजे ऑड नंबर आहे, 33 साईजचा ब्लाऊज आहे। तर या ब्लाऊजची बाही आपल्याला कट करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे? 33 साईज हे लक्षात ठेवायची आहे आणि त्याचा जे चौथा भाग असतो तो काढायचा आहे। आता 33चा चौथा भाग म्हटल्यावर किती होते? 8.25 इंच। तुम्ही काढून बघा, 33चा चौथा भाग, 33ला 4ने भाग द्यायचा आहे। तर बघा, आता आपल्याला जी घडी टाकायची आहे ती 8.5 इंचाची टाकायची आहे। तर घडी कशी टाकायची असते बघा, 4 पदरामध्ये घडी टाकायची असते। बघा, हे झाले 2 पदर। आता अशी आपल्याला 4 पदर टाकायची आहे आणि बंद बाजूकून अशी घडी टाकायची आहे। बघा, आले लक्षात? आता हे 4 पदर झालेले आहे। आता ही जी आपण घडी टाकणार आहोत, तर ही जी साईड आहे याची लांबी ही 8.25 इंच यायला हवी, कारण की 33चा चौथा भाग, कधी पण 33चा म्हणजे जो ब्लाऊज आहे त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। तुमची 36 साईज असेल तर त्याचा तुम्ही चौथा भाग टाकू शकता। तर ही 33 साईज आहे, तर याचा चौथा भाग आहे 8.25 इंच। तर बघा, इथे बघा बरोबर 8.25 इंच हे आलेलाच आहे। बघा, 8.25 इंच आपली घडी ही पडलेलीच आहे। आता काय करायचं आहे? बाही मोजून घ्यायची आहे। बाहीची लांबी मोजून घ्यायची आहे। बरोबर इथे मी टेप ठेवलेला आहे। तर बाहीची लांबी आहे 10 इंच। 10 इंच बाहीची लांबी आणि दोन्हीकडून शिलाईमध्ये पाव इंच जाईल। तुम्हाला शिलाईमध्ये कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त ठेवायचा आहे। अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच वरती, अर्धा इंच खाली। तर तुम्ही अर्धा आणि अर्धा, 1 आणि हे 10 म्हणजे 11 इंचाचे इथे मोजून माप टाकायचे आहे। पण मला इतका कपडा लागत नाही, तर मी पाव इंच धरून म्हणजे अर्धा इंच शिल्लक घेणार आहे। 10 आहे तर 10.5 घेणार आहे। तर इथून 10.5 इंचावर घडी टाकायची आहे। सॉरी, इथून 10.5 इंचावर माप टाकायची आहे। तर बघा, 10.5 इंच खाली सुद्धा 10.5 इंचावर असे मोजून घ्यायचे आहे। बघा, 10.5 इंच। आता हा चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करायचा आहे। हा झाला चौकोनी बॉक्स आणि खालून 1.5 इंच हे शिलाई मार्जिन असते। शिलाई मार्जिन बघा, ही जे शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच, म्हणजे भविष्यामध्ये ब्लाऊज तुम्हाला दाटला किंवा तुम्ही अंगामध्ये थोडे जाड झाले तर ही शिलाई उसून तुम्ही ब्लाऊज घालू शकता। ब्लाऊज हा वाया जाणार नाही। तर इथून 1.5 इंचावर मार्किंग करणार आहे। ही झालेली आहे शिलाई मार्जिन।
तर बघा ही रेषसुद्धा अशी आखून घेणार आहोत आपण. आता बघा इथपर्यंत तर तुम्हाला माप घेता येते, पण कॅप हाईट ही तुम्हाला समजत नाही आणि त्यामुळेच गोंधळ होतो. ब्लाऊजमध्ये ते चोळ येतो, बाही उचलल्यासारखी होते, हे प्रॉब्लेम येतात. तर आता बघा आता कॅप हाईट किती घ्यायची. आता लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुमचे माप 28 पासून 34 पर्यंत असते तेव्हा तुम्हाला कॅप हाईट ही 3 इंच घ्यायची आहे. 10, 11, 12 इंचाच्या बाहीसाठी. तर आता 10 इंचाची आपली बाही आहेच, तर आपल्याला किती घ्यावी लागणार, 3 इंच. आणि 36 पेक्षा जर साईज तुमची मोठी असेल, 36 पासून तर 42 पर्यंत जर तुमची साईज असेल तर तुम्हाला 3.5 इंच ही कॅप हाईट घ्यावी लागणार आहे. हे तुम्हाला लिहून ठेवायचे आहे. 28 पासून 34 पर्यंत 3 इंच आणि 36 पासून 42 पर्यंत 3.5 इंच. आले लक्षात. त्याच्या पुढचे जे माप आहे त्यासाठी तुम्हाला 4 इंच सुद्धा घ्यावे लागणार आहे. तर आता आपल्याला किती घ्यायची आहे, 3 इंच. 3 इंच कॅप हाईट घेऊन घ्यायची आहे. मी इथे 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. आता इथे 3 इंचावर मार्किंग केल्यावर वरून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायची आहे. बघा वरून 1 इंचावर मार्किंग केली. आता इथून ते इथपर्यंत असं टेप ठेवायचा आहे. खूप सोपी पद्धत मी सांगत आहे. इथून ते इथपर्यंत टेप ठेवायचा आहे. याचा मध्य काढायचा आहे. तर मध्य काढण्याची सोपी पद्धत आहे. टेपच असा दुमत मारायचा आहे इथपर्यंत. मध्य कुठे आला, इथे आला. आता याच्या वरच्या साईडला अर्धा इंचावर मार्किंग करायची आहे. बघा अर्धा इंच आणि खालच्या साईडला पाव इंच. खालच्या साईडला पाव इंच, वरच्या साईडला अर्धा इंच. वरच्या साईडला जो अर्धा इंचावर मार्किंग केलेली आहे ते बाहेरचा आकार, बाहेरचा म्हणजे मागच्या साईडचा बाहीचा आकार. आता बघा इथून असा आकार आपोआपच आपल्याला देता येणार आहे. बघा हा झालेला आहे बाहेरच्या साईडचा आकार, मागच्या साईडचा आकार झालेला आहे. आता आतल्या बाजूचा आकार देण्यासाठी काय करायचं आहे, आतल्या बाजूचा आकार देण्यासाठी आपण इथे तर मार्किंग केलेली आहे. आता इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे ते 1.5 इंच यायला हवे. बघा 1.5 इंचावर ही मार्किंग पुन्हा करून घ्यायची आहे. आपली थोडी हुकाचूक जरी झाली तरी इथे मोजून घ्यायचं आहे. झाले 1.5 इंच. आता हे 1.5 इंच आलेले आहे. तर आता इथून बघा अशा पद्धतीने इथपर्यंत जोडायचे आहे. बघा अशा पद्धतीने डायरेक्ट इथपर्यंत असे जोडायचे आहे. आणि ही झालेली आहे शिलाई मार्जिन, ही सरकी रेष. आले लक्षात. हे जे अंतर आहे हे 1.5 इंचच ठेवायचे आहे. त्यामुळे तुमच्या बाहीला चोळ कसाच येणार नाही. आणि बघा हा झालेला आहे आता बाहीचा आकार. इथून ही अशी गोल आलेली आहे, इथून गोल आणि इथे असा आकार, म्हणजे मधातला जो आकार आहे तो मासोळी टाईप यायला हवा. आता दंड मोजून घ्यायचा आहे. दंड किती आहे, 4.5 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच ठेवायचं असेल तर 1 इंच ठेवा, 2 इंच ठेवायचं असेल तर 2 इंच. पण 2 इंच म्हटल्यावर इथे खूप कपडा असल्यासारखं वाटेल, तर मी ते 1 इंच ठेवणार आहे. 4.5 मध्ये 1 इंच टाकले तर 5.5. हे 4.5 फिटिंगची मार्किंग आणि ही शिलाई मार्जिन. आता आपण ही इथे शिलाई मार्जिन ठेवली होती, ही फिटिंगची मार्किंग आहे, तर अशी मार्किंग जोडून घ्यायची आणि शिलाई मार्जिन अशी जोडून घ्यायची. आले लक्षात. आता हे मोडून टाकायचे आहे. ही झालेली आहे बाही तयार. आता बाही कशी कट करायची तेही तुम्ही लक्षपूर्वक बघा. आता घाई गडबडीमध्ये बाही कट करायची नाही. बऱ्याचदा काय होते, ज्या नवशिक्या मुली असते त्या आतमधला आकार हा कट करून घेतात. मग बाहेरच्या साईडला जी बाही जोडायची असते ती सुद्धा आतल्या साईडची होते. त्यामुळे काय करायचे आहे, बघा पहिला हा बाहेरचा जो आकार आहे हा आकार तो कट करायचा आहे. इथून बघा मी बाहेरचा आकार कट करणार आहे. झाले. आता काय करायचं आहे, हा आकार कट करून घ्यायचा आहे. आता बघा आतला आकार कट करण्यासाठी काय करायचं आहे, इथे थोडासा कट मारून घ्यायचा आहे किंवा तुम्ही निशाण सुद्धा करू शकता. तर इथे थोडासा निशाण करून घेतलेला आहे. आता बाही अशी करणार आहे, म्हणजे 2 साइड असे राहिले पाहिजे. बघा बघा 2. आता बघा बाहेरचा आकार तिकडे गेलेला आहे, आतमधला आकार इकडे आलेला आहे. आता आतमधला आकार असा कट करून घ्यायचा आहे. बघा आतमधला आकार मी कट करून घेतलेला आहे. बघा त्यामुळे काय होईल, तुमच्या बाहीचे 4 भाग कट होणार नाही. हे 2 भाग कट झाले, 2 तिकडे राहिले, ते कट करायचं काम नाही. तुम्ही आखूनही घेऊ शकता की हा बाहेरचा आकार आहे, राईट आकार करून घ्यायचा आहे की हा बाहेरचा आहे.
अशा पद्धतीने बाही कट करायची आहे. बाहीमध्ये तुमच्या कसा चोळ येणार नाही. आता हेच अस्तर ठेवून मी ही बाही कट करून घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल्समध्ये माहिती सांगितलेली आहे. ज्यांना कुणाला शिवण क्लास करायचा आहे त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या 15 तारखेपासून आपल्या चॅनलवर शिवण क्लासचे व्हिडिओ हे येणार आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.